स्टार्ट विथ अँटोनिम्स. आजचा आपला टॉपिक काय आहे? अँटोनिम्स. ठीक आहे. आता अँटोनिम्स म्हणजे काय? अँटोनिम्सचा अर्थ असतो विरुद्धार्थी शब्द. ठीक आहे. विरुद्धार्थी शब्द म्हणजे कसे? आता पहिली आपली पीपीटी. ओके. या पीपीटी मध्ये आपण सांगणार आहे विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय असतात ते इंग्लिशमध्ये. आज आहे आपला इंग्लिश स्पीकिंगचा डे 1. ठीक आहे. काय आहे आता? इंग्लिश स्पीकिंगचा डे 1 आहे. ठीक आहे. याच्यामध्ये सगळ्या क्लासची मुलं फर्स्ट पासून, ठीक आहे, फर्स्ट पासून 10th पर्यंत सगळे मुलं येऊ शकतात बाय एस बी कोचिंग सेंटर. ठीक आहे. म्हणजे काय? फर्स्ट टू 10th पर्यंत सगळ्या मुलांसाठी हा इंग्लिश स्पीकिंगचा एक कोर्स तयार केला गेला. ठीक आहे. आज आज आपला पहिला टॉपिक काय? अँटोनिम्स. काय आहे? अँटोनिम्स. सगळ्या मुलांनी ना एकदा नोटबुक आणि पेन घेऊन बसले. ठीक आहे. नोटबुक आणि पेन. ठीक आहे. चलो स्टार्ट करते. आज आपला पहिला टॉपिक काय? अँटोनिम्स. ठीक आहे. आता बघू आपण काय बघू. सगळ्यात पहिला पॉईंट आहे व्हॉट आर अँटोनिम्स. ठीक आहे. काय? व्हॉट आर अँटोनिम्स म्हणजे काय? अँटोनिम्स म्हणजे काय? आता मी आत्ता सांगितलं काय? अँटोनिम्सचा अर्थ असतो विरुद्धार्थी शब्द. काय? विरुद्धार्थी म्हणजे कशी? उदाहरणार्थ गरीब हा शब्द आहे मराठीत. काय? गरीब. ठीक आहे. काय शब्द आहे? गरीब. ठीक आहे. त्याच्या अपोजिट म्हणजे याच्या विरुद्धार्थी कोणता शब्द येणार? श्रीमंत. ठीक आहे. कुठला शब्द येणार? श्रीमंत. तसं. ठीक आहे. आता आपल्याला तसंच बघायचंय. ठीक आहे. अँटोनिम्सचा अर्थ काय असतो? विरुद्धार्थी शब्द. इंग्लिश स्पीकिंग मध्ये ना आपला आज डे 1 आहे. आज डे 1 आपण काय बघणार आहे? अँटोनिम्स. अँटोनिम्स हा एकदम छोटा टॉपिक आहे. आपण आज बघणार आहे. ठीक आहे. आता बघू अँटोनिम्स म्हणजे काय? सगळ्या मुलांनी सगळ्यात पहिली डेफिनेशन लिहून घ्यायची. ठीक आहे. ही डेफिनेशन मी सांगणार आहे पहिल्यांदा इंग्लिशमध्ये, त्याच्यानंतर मराठीमध्ये लिहून घ्यायचं. अँटोनिम्स काय असतात? अँटोनिम्स आर वर्ड्स दॅट हॅव अपोजिट मिनिंग्स. म्हणजे काय? एकदा बघा. अँटोनिम्स काय असतात? म्हणजे विरुद्धार्थी शब्द काय असतात? आर वर्ड्स. हे काय एक प्रकारचे काय शब्द आहेत दॅट हॅव अपोजिट मिनिंग. म्हणजे काय? त्यांचे विरुद्ध अर्थ असतात. काय अर्थ असतात? विरुद्ध. विरुद्ध म्हणजे काय? अपोजिट मिनिंग असतं. उदाहरणार्थ काय? आता मी सांगितलं गरीब आणि श्रीमंत. तेच आपल्याला बघायचं आहे इंग्लिशमध्ये बघायचं. उदाहरणार्थ इंग्लिशमध्ये एखादा शब्द आहे पुअर. काय? काय शब्द आहे? पुअर. काय शब्द आहे? पुअर हा शब्द आहे. ठीक आहे. ठीक आहे. काय शब्द आहे हा? समजा हा पुअर आहे. POOR. ठीक आहे. हा आर आहे. ठीक आहे. आर. क्रॉस करायचा इथे. क्रॉस म्हणजे काय? अपोजिट चिन्ह आहे. ठीक आहे. अपोजिट चिन्ह आहे. शेवटचं काय देऊ शकतो आपण? देऊ शकतो आपण काय? रिच. काय शब्द देऊ शकतो आपण? रिच. रिच म्हणजे काय? श्रीमंत. ठीक आहे. कळलं? पुअर म्हणजे काय? गरीब. आणि रिच म्हणजे काय? श्रीमंत. आता हे जे क्रॉस दिलं आहे, क्रॉस चिन्ह, हे जे क्रॉस चिन्ह केलं याला म्हणतात अँटोनिम्स म्हणजेच अपोजिट. एखाद्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द बघा. ठीक आहे. पुढे बघू आपण. तर पुढे बघू आपण. ठीक आहे. आता बघू आपण एक्झाम्पल काय. आपलं पहिलं एक्झाम्पल बघू काय. ठीक आहे. पहिलं एक्झाम्पल मी आता सांगितलं होतं काय? गरीब आणि श्रीमंत म्हणजेच काय? पुअर आणि काय? रिच. पुअर इंटू म्हणजेच गुणाकार. आपण गुणाकारचं चिन्ह ते वापरतो ऍक्च्युअली. ती गुणाकार नाही आहे. ऍक्च्युअली ते काय? अँटोनिम्स आहे. म्हणजे काय? विरुद्धार्थी शब्द. अँटोनिम्स काय? अपोजिट वर्ड्स आहे. काय? इथं मेन फोकस करा. कुठे? अपोजिट वर. अपोजिट काय? अपोजिट मिनिंग्स आहे. अपोजिट मिनिंग म्हणा, अपोजिट वर्ड्स म्हणा. ठीक आहे. जे विरुद्धार्थी शब्द आहे. ठीक आहे. आता हे शब्द बनवणं एकदम सोपं असतं. ठीक आहे. आज आपण इंग्लिश स्पीकिंगचं काय डे 1 आहे. ठीक आहे. म्हणून आपण आज बघणार आहे. पहिला शब्द काय? आपला हॉट. काय शब्द आहे आपला? हॉट. HOT. हॉट. हॉट म्हणजे काय? गरीब. ठीक आहे. सॉरी. हॉट म्हणजे काय? हॉट म्हणजे एकदम अशी एखादी गोष्ट आहे जी एकदम गरम आहे. ठीक आहे. हॉट म्हणजे एकदम अशी गोष्ट आहे की जी काय एकदम गरम आहे. ठीक आहे. आपण हॉट म्हणजे एखादी गोष्ट खूप गरम आहे असं म्हटलं जातं. ठीक आहे. सॉरी, हे मगाशी चुकून बोललो मी असं. ठीक आहे. हॉट म्हणजे काय अर्थ असतो? हॉट. हॉटचं स्पेलिंग HOT. त्याचा अर्थ काय असतो? एखादी एकदम गरम गोष्ट. काय? गरम. काय अर्थ असतो? गरम. ठीक आहे. सॉरी, मगाशी चुकून बोललो. ठीक आहे. आता काय आहे? ते क्रॉस चिन्ह केले. क्रॉस म्हणजे काय? क्रॉस म्हणजे काय? क्रॉसचा अर्थ असतो की अपोजिट. आता आपल्याला याचा अपोजिट शोधायचं. अपोजिट म्हणजे काय शोधायचं? याच्या विरुद्धार्थी. जर आपल्याला मराठीत माहिती असेल ना, मराठीत काय म्हणतात? मराठीत म्हणतात गरम म्हणतात. ओके. मराठी पहिले आठवायचं. मराठीत याला काय म्हणतात? मराठीत याला काय म्हणतात? गरमच्या विरुद्धार्थी काय असतं? थंड. थंडला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? थंडला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? कोल्ड. काय म्हणतात? कोल्ड. कोल्ड म्हणजे काय? COLD. कोल्ड म्हणजे काय? थंड. कळलं? आता हॉट म्हणजे काय? गरम. मग थंडचं काय आहे इथं? कोल्ड येईल. ओके. काय येईल? कोल्ड. ठीक आहे.
इथपर्यंत टॉपिक क्लिअर झाला. याला म्हणतात अँटोनिम्स. इंग्लिशमध्ये याला म्हणतात अँटोनिम्स. अँटोनिम्स आर वर्ड्स दॅट हॅव अपोजिट मिनिंग्स. असे शब्द की जे विरुद्धार्थी एकमेकांचे. ठीक आहे. हॉटचा अर्थ काय असतो? गरम. कोल्डचा अर्थ काय असतो? थंड. हे दोघंही शब्द एकमेकांच्या विरुद्ध आहेत. हा आपला इंग्लिश स्पीकिंगचा किंवा इंग्लिश ग्रामरचा हा डे 1 आहे. ठीक आहे. हॉटचा अर्थ काय असतो? गरम. कोल्डचा अर्थ काय असतो? थंड. ठीक आहे. इथपर्यंत कळलं असेल सगळ्यांची आशा करतो. ठीक आहे. सगळ्यांना कळलं असेल. परत रिपीट करणं असे वाटलं. ठीक आहे. नसेल कळलं तर पुढचा टॉपिक बघू आता. आता अजून आपण काय बघू याच्यावर? एक्झाम्पल्स. आता अँटोनिम्स या याच्यावर आपण अजून काही एक्झाम्पल बघू. ठीक आहे. पहिलं काय? बिग. BIG. बिग. बिग म्हणजे काय? एखादी गोष्ट खूप मोठी हो. गोष्ट म्हणजे किंवा एखादं खूप मोठं आहे बाबा असं. ठीक आहे. काहीतरी मोठं आहे याच्यामध्ये. ठीक आहे. बिगचा अर्थ काय असतो? मोठं वगैरे काही बी असं अर्थ असू शकतो. ठीक आहे. मोठं असणे किंवा मोठी एखादी गोष्ट. ठीक आहे. आणि स्मॉल. स्मॉलचा अर्थ काय असतो? लहान. मग तुमचं काम काय आहे? जर तुम्हाला एक्झाममध्ये किंवा परीक्षेमध्ये क्वेश्चन आला, की अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द कशाचा आहे? बिग. बिग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तुम्हाला विचारला. मग तुम्ही काय लिहायचं तिथं? पहिले बिग म्हणजे काय? मोठं. बिग म्हणजे काय? मोठं तुम्ही लक्षात घ्यायचं. ठीक आहे. हे तुम्हाला माहिती आहे बरोबर? मोठं लक्षात घेतल्यानंतर एखादी गोष्ट घ्यायची खूप मोठी. ठीक आहे. मोठं आहे किंवा मोठी आहे. ओके. आता बिग म्हणजे काय? एखादी खूप गोष्ट मोठी. ठीक आहे. त्याच्या विरुद्धार्थी कोणते शब्द येऊ शकतो? विरुद्धार्थी येऊ शकतो लहान. काय येऊ शकतो? लहान. ठीक आहे. जे तुम्हाला माहिती. बिग म्हणजे काय? मोठं आणि लहान म्हणजे काय? स्मॉल. तुम्हाला हे शब्द माहीत पाहिजे असे. बिग म्हणजे काय? मोठं आणि स्मॉल म्हणजे काय? लहान. ठीक आहे. हे क्रॉसचं मीनिंग काय? क्रॉस म्हणजे अँटोनिम्स येते एकमेकांचे. ठीक आहे. आता पुढचं बघू आपण. पुढचं बघू. पुढचा शब्द आहे आपला आता. पुढचा शब्द आहे फास्ट. काय आहे? फास्ट. फास्टचा अर्थ काय असतो? एकदम जलद, एकदम फास्ट जायचंय आपल्याला. फास्टचा मराठी अर्थ असतो जलद. काय? जलद. ठीक आहे. एकदम फास्ट जायचंय, एकदम फास्टली आपल्या एखाद्या गोष्टी ठिकाणी जायचंय वगैरे आपण ती यूज करतो. तुमच्या डोक्यात काय फास्ट म्हणजे काय? जलद. मग तुम्ही याला आठवायचं की याला मराठीत काय म्हणता? आपल्याला एखादी गोष्ट वेगाने जायचंय वगैरे एका ठिकाणी. ठीक आहे. मग त्याचा अँटोनिम कोणता येऊ शकतो? त्याचा अँटोनिम कोणता आहे? लहान. सॉरी. फास्ट म्हणजे काय? जोरात किंवा वेगाने. आणि स्लो म्हणजे काय? हळू. फास्ट म्हणजे काय? जोरात किंवा वेगाने. स्लो म्हणजे काय? हळू. ठीक आहे. स्लोचा अर्थ काय आहे? हळू आहे. काय अर्थ आहे? हळू. ठीक आहे. काय अर्थ आहे? हळू. फास्टचा अर्थ आहे जलद आणि याचा स्लो काय? स्लोचा अर्थ काय आहे? हळू. ठीक आहे. इथपर्यंत कळलं असेल नक्की. आता काय करायचंय पुढचे बघू आपण. हॅपी. हॅपी म्हणजे काय? HAPPY. हॅपी म्हणजे काय? आनंदी. आणि सॅड म्हणजे काय? दुःखी. ठीक आहे. आता हे सगळे सोपे-सोपे शब्द आहेत. पण हे ॲज अ स्टुडंट म्हणून तुम्हाला सगळ्यांना आले पाहिजे म्हणून सांगतो. ठीक आहे. याची एक्झाम्पल शीट आहे. पाठ करा किंवा वहीमध्ये लिहून घ्यायची. सगळ्यांनी वही, पेन घेऊन बसा. ठीक आहे. हॅपी म्हणजे काय? आनंदी. आणि सॅड म्हणजे काय? दुःखी. ठीक आहे. इथपर्यंत कळलं. आता हॅपी म्हणजे काय? आनंदी. हा मराठी शब्द तुम्हाला आनंदीच्या अपोझिट काय असतं? अपोझिट म्हणा किंवा अँटोनिम्स काय असतात? दुःखी, सॅड. कळलं इथपर्यंत? ठीक आहे. आता पुढे बघू. हं. अजून काय कॉमन अँटोनिम्स. अजून काय अँटोनिम्सचे एक्झाम्पल बघू आता. हा पहिला काय अँटोनिम आहे? अप. अप. अप म्हणजे काय? वरती. आणि डाउन म्हणजे काय? खाली. वरती खाली याचा अर्थ आहे. DOWN म्हणजे काय? डाउन. अप आणि डाउन. ठीक आहे. ही कॉमन अँटोनिम्स सगळ्यांचे. ठीक आहे. आता पुढे बघू. इन म्हणजे काय? आत. इन म्हणजे काय? आत. आणि आउट म्हणजे काय? बाहेर ना, बरोबर? इन म्हणजे काय? आत आणि आउट म्हणजे काय? बाहेर. ठीक आहे. इन म्हणजे काय? आत आणि आउट म्हणजे काय? बाहेर आहे. ठीक आहे. आता तुम्हाला याच्यात काय बघायचंय बघा आता मी सांगतो. इनचा अर्थ असतो आत आणि इनटू म्हणजे अँटोनिम काय? विरुद्धार्थी कशाचा आहे? आउटचा आहे म्हणजे बाहेर याचा अर्थ. ठीक आहे. विरुद्धार्थी माहीत पाहिजे फक्त. डे. डेचा विरुद्धार्थी काय आहे? नाईट. सिंपल. NIGHT. ठीक आहे. पुढे बघू आता. तुम्हाला काही क्वेशन्स प्रॅक्टिसला पण द्यायला मिळतात. आता बघू आता सेंटेन्स बघू. काय बघायचे आता? आता बघायचे सेंटेन्सेस, एक्झाम्पल्स. आपण हे वाक्यामध्ये कसं यूज करायचं? ॲज अ इंग्लिश स्पीकिंगचा आपला फर्स्ट डे म्हणून आपल्या वाक्यामध्ये कसं यूज करायचं आपल्याला ते बघायचं ठीक आहे. बघू आता. द बॉक्स इज बिग. आता तुम्हाला इथं काय करायचं इथं परत अँटोनिम करायचं आता. अँटोनिम म्हणजे काय? इथं विरुद्धार्थी शब्द टाकायचा आहे आता. आता बिग. बिगच्या अपोझिट काय होता? बिग म्हणजे काय? मोठं. बिगच्या अपोझिट काय होतं? ठीक आहे. तुम्ही वहीत लिहिलं असेल आतापर्यंत. बिगच्या अपोझिट काय होतं? स्मॉल. ठीक आहे. मग सेम करायचं. वाक्य कसं बनवायचं? द बॉक्स इज स्मॉल. बिगच्या जागी काय टाकायचं होतं? स्मॉल टाकायचं. सिंपल झालं. द बॉक्स इज बिग. द बॉक्स इज स्मॉल. सिंपल. ठीक आहे. ही दोन्ही वाक्य लिहून घ्या. ठीक आहे. पुढे आपल्याला चेंज करायचं आता. ठीक आहे. आता काय
एखादा बॉक्स काय कसा आहे, पहिल्यांदा मोठा आहे, त्याच्यानंतर अजून कसं आहे, द बॉक्स इज कसा आहे, स्मॉल आहे. एक बॉक्स कसा आहे मोठा आणि एक बॉक्स कसा आहे स्मॉल, ठीक आहे. इथं काय शी इज हॅपी, ती आनंदी आहे, बरोबर ना. हॅपीचा अर्थ काय असतो, आनंदी असणे, ठीक आहे. आता आपल्या वाक्यामध्ये शी इज सॅड, ती दुःखी आहे. झालं. हे 2 वाक्य घेतले. कळलं का अँटोनिम्स कसे असतात, विरुद्धार्थी शब्द कसे असतात एकमेकांचे, ठीक आहे. हे याचे अँटोनिम्स आहे आणि याचे अँटोनिम्स आहे. कळलं. पुढे बघू आता. तुम्हाला प्रॅक्टिस टाईम. आता काय करायचं, हे सगळं तुमचं काय होमवर्क. काय हा तुमचा होमवर्क. हा सगळे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करायचे, ठीक आहे. राईट द अपोजिट ऑफ, अपोजिट म्हणजे काय, म्हणजे अँटोनिम विचारले, काय विचारले, अँटोनिम्स विचारले. जे तुम्हाला एक्झाम मध्ये ऍज अ 1 मार्क 2 मार्क क्वेश्चन विचारता, इंग्लिश पेपर मध्ये म्हणा, ठीक आहे. इंग्लिशमध्ये पण काम आहे आणि तुम्हाला बोलताना पण काम आहे, ठीक आहे. पहिला शब्द कोणता आहे, टॉल. टॉल म्हणजे काय, उंच. त्याचा अपोजिट काय असतं, विरुद्धार्थी काय असतं, तुम्हाला आता माहिती, तुम्ही ते लिहायचं, मी तुम्हाला सांगणार आहे ते. ओपन म्हणजे उघडणे आणि याचा अपोजिट काय, बंद करणे, ते तुम्ही लिहायचं, ठीक आहे. म्हणजे इंग्लिश मध्ये शोधायचं तुम्ही काय असते. नियर म्हणजे जवळ, त्याच्या अपोजिट काय ते तुम्ही लिहायचे. क्लीन म्हणजे काय, स्वच्छ करणे, त्याच्या अपोजिट काय ते तुम्ही लिहायचं. कळलं इथपर्यंत. आता एक काम करू, आता एक शेवटची परत एक रिव्हिजन. एक या रिव्हिजन मध्ये आता सगळं परत घेऊ आपण, ठीक आहे. व्हॉट आर अँटोनिम्स, पटपट बघा आता. अँटोनिम्स पहिले तुम्ही लिहून घ्यायची डेफिनेशन. अँटोनिम्स आर वर्ड्स दॅट हॅव अपोजिट मिनिंग्स. असे शब्द की ज्यांना काय अपोजिट, विरुद्धार्थी शब्द आहे, जे एकमेकांचे विरुद्ध आहे, ठीक आहे. एक्झाम्पल काय, हॉट अँड कोल्ड. हॉट म्हणजे गरम, कोल्ड म्हणजे काय, थंड, ठीक आहे. इथं पण लिहून दिले मी, ठीक आहे. सगळे एक्झाम्पल लिहून घ्यायचे तुम्ही एक बाय वन, ठीक आहे. मोर एक्झाम्पल्स बघू. बिग आणि स्मॉल काय, मोठा आणि काय लहान, मोठा आणि लहान. फास्ट अँड स्लो, हॅपी अँड सॅड. बिग अँड स्मॉल म्हणजे काय, बिग म्हणजे मोठा आणि स्मॉल म्हणजे लहान. स्मॉल म्हणजे छोटं पण घेऊ शकतो अर्थ. फास्ट म्हणजे काय, जलद. स्लो म्हणजे काय, हळू. हॅपी म्हणजे काय, आनंदी. सॅड म्हणजे काय, दुःखी. हे सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला नोटबुक मध्ये राईट करायचे आहेत. कॉमन अँटोनिम्स बघू. अँटोनिम्स अजून कोणते, म्हणजे अँटोनिम्स म्हणजेच विरुद्धार्थी शब्द, म्हणजेच अपोजिट वर्ड्स. अप अँड डाऊन, इन अँड आउट, डे नाईट, ठीक आहे, दिवस रात्र. अजून बघू सेंटेन्सेस एक्झाम्पल.